नायगाव येथील गोदावरी नदीपात्रात काही दिवसांपूर्वी घडलेल्या टोळी युद्ध प्रकरणातील बेपत्ता तरुणाची अखेर डेड बॉडी सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अवैध वाळू उपशावरून दोन टोळ्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात या तरुणाला नदीपात्रात फेकून दिल्याची चर्चा होती। तेव्हापासून हा तरुण बेपत्ता होता आणि पोलीस त्याचा शोध घेत होते। आता या तरुणाचा मृतदेह नदीपात्रात आढळून आल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे। डेड बॉडी सापडल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे। काय होती नेमकी हकीकत? नायगाव येथील गोदावरी नदीपात्रात गेल्या अनेक वर्षापासून बेकायदेशीरपणे अवैध वाळू उपसा सुरू आहे। शासनाचे कोणतेही टेंडर नसताना जेसीबी आणि हायवाच्या सहाय्याने बेसुमार वाळू उपसा केला जात होता। याच वाळूच्या पॉइंटवरून दोन टोळ्यांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर थेट टोळी युद्धात झाले। या संघर्षात जबर मारहाण, वाहनांची तोडफोड आणि गोळीबार झाल्याचीही चर्चा आहे। या घटनेनंतर संपूर्ण नायगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। मात्र इतकी गंभीर घटना घडूनही अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। डेड बॉडी सापडल्याने आता तरी या प्रकरणात ठोस कारवाई होणार का? अवैध वाळू उपशावर लगाम बसणार का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।